आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाला होत असणाऱ्या दिरंगाईच्या विरोधात स्मारक समितीचे बेमुदत धरणे आंदोलन। आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या नियोजित जागेमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले असून त्याची पूर्तता झाली नसल्याने हे आंदोलन करीत असल्याचं स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी सांगितलं। याबरोबरच राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत विनापरवाना बांधकामाचा राडारोडा टाकत असून त्यावर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी लोखंडे यांनी केली। क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी पुणे महानगरपालिकेने या 2014च्या अर्थसंकल्पामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे। त्याच्या निषेधार्थ पुणे शहरातील सर्व संघटना स्मारक समितीच्या वतीने मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम बेमुदतपणे घेतलेला आहे। जोपर्यंत या स्मारकासाठी या बजेटमध्ये 25 कोटी रुपयाची तरतूद करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे। जर वेळेत यांनी जर आंदोलनाला न्याय दिला नाही तर तीव्रपणे हे आंदोलन छेडणार आहोत। या स्मारकाच्या जवळ पूर्णपणे राडारोडा टाकलेला असून त्या ठिकाणी बेकायदेशीर वाहतूक होत आहे। राडारोडा टाकण्याबाबत त्या ठिकाणी कंपाऊंड टाकावं, त्या ठिकाणी इतर महापुरुषांना स्मारकासाठी जसे संरक्षक आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, ते सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी ठेवावेत। आजही लहुजी वस्ताद साळवेंची समाधी अंधारात आहे, त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी। त्या ठिकाणी येणाऱ्या महाराष्ट्रातून जिल्ह्यातून संघटना समाज बांधव येतात, त्यांना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थेसाठी एखादी पाण्याची बोर टाकावी। संगमवाडी या भागामध्ये स्मारकाचा लढा महाराष्ट्रापर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी या ठिकाणी एक काम करत आहोत।